अजितदादांचा मृत्यू हा 100% मानवी चुकांमुळे झाला असावा किंवा यामध्ये काहीतरी वेगळं कारण असावं असं तज्ज्ञांचं मत येत आहे। आता अशी नवीन धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की तुम्हाला एक सुद्धा प्रचंड मोठा धक्का बसेल असं। मग नवीन धक्कादायक माहिती काय आलेली आहे पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। अजितदादाच्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच आता अशी एक माहिती समोर आलेली आहे जी ऐकून तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल। ज्या वैमानिकाच्या हातात अजितदादा आणि इतर प्रवाशांचे प्राण होते त्या कॅप्टन सुमित कुमार यांचा सुद्धा भूतकाळ किती डागवलेला होता हे सुद्धा समोर आलेलं आहे। त्याचबरोबर काही माहितीसुद्धा समोर आलेली आहे की शेवटच्या क्षणी त्या रनवेवर बातचीत काय झाली होती त्याचंसुद्धा जे चित्रण आहे म्हणजे वर्णन आहे त्याचीसुद्धा बातचीत आता सगळ्यांसमोर आलेली आहे। आता टाइम्स नावने दिलेल्या वृत्तानुसार कॅप्टन सुमित कुमार यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर सुरक्षेचे 3:13 वाजले होते असा प्रश्न उपस्थित होतोय। आता त्यांनी दोनदा चूक कोणती केली होती ते पहा। वैमानिकांसाठी उड्डाणापूर्वी ब्रेथ ॲनालायझर टेस्ट अनिवार्य असते। ही टेस्ट म्हणजे वैमानिकाने मद्यपान केले आहे की नाही हे तपासण्याची पद्धत। धक्कादायक माहिती अशी की कॅप्टन सुमित कुमार या चाचणीत एकदा नाही तर दोनदा दोषी आढळलेले आहेत अशी माहिती वृत्तानुसार दिलेली आहे। पहिली घटना 2010 झाली होती जेव्हा ते सहारा एअरलाइन्समध्ये होते। त्यावेळी त्यांची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आली होती। वाटलं असेल की यातून ते धडा घेतील पण तसं झालं नाही। पुन्हा 2017 जेव्हा ते इंडिगो एअरलाइन्ससाठी काम करत होते तेव्हा पुन्हा एकदा ते या टेस्टमध्ये फेल झाले। सध्या सोशल मीडियावरती त्या विमान अपघाताचा व्हिडिओसुद्धा प्रचंड व्हायरल होतोय। आता नवीन व्हिडिओ आलेला आहे ज्यामध्ये अक्षरशः जर तुम्ही नीट पाहिलं तर ते विमान स्पष्टपणे खाली उतरताना दिसत आहे। अचानक 90 डिग्रीमध्ये ते कसं काय वळतं आणि त्यानंतर अचानक ते खाली कोसळतं असं CCTV फुटेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। वारंवार अशी चूक घडल्याने त्यावेळी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली होती सुमित कुमार यांच्यावर। 2017 घटनेनंतर त्यांना चक्क 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं। म्हणजेच 3 वर्ष त्यांना विमान चालवण्यापासून रोखण्यात आलं होतं। आता प्रश्न असा पडतो की एवढा गंभीर रेकॉर्ड असताना त्यांना पुन्हा इतक्या महत्त्वाच्या VIP फ्लाईटची जबाबदारी कशी दिली गेली। सध्या या अपघाताचा तपास सुरू आहे पण कॅप्टनच्या या जुन्या कारणांमुळे आता या तपासाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही CCTV फुटेज पाहिला तर अक्षरशः ते विमान जे आहे ते सरळ पद्धतीत आहे परंतु जेव्हा रनवेच्या जवळ येतं तेव्हा ते 90 डिग्रीमध्ये मोडतं आणि अशा प्रकारे त्या विमानाचा पुढे जाऊन अपघात होतो। हा केवळ अपघात होता की मानवी चूक हे लवकरच स्पष्ट होईल पण या एका निष्काळजीपणाने महाराष्ट्राने आपला एक डहाण्या भाग गमावला आहे हे मात्र नक्की आहे। आता इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने भारताला आधीच काही धोक्याचे सुद्धा इशारे दिले होते। म्हणजे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन आधीच सांगितलं होतं की धावपट्टीच्या म्हणजे रनवे सुरक्षाबाबत हे इशारे होते। रिपोर्टमध्ये म्हटलं की ACAOने भारतातील टेबल टॉप किंवा धोकादायक रनवे एंड सेफ्टी एरियाज वाढवण्याची शिफारस केली होती। म्हणजे जर विमान धावपट्टीवरून घसरलं तर त्याला थांबण्यासाठी पुढे सुरक्षित जागा असावी हा एक नियम असतो। परंतु त्या ACAOने अगोदरच अलर्ट केलं होतं पण तिथे रनवे अजिबात वाढवला नव्हता। परंतु जर तुम्ही CCTV फुटेज पाहिला तर इथे रनवेचा प्रश्नच येत नाही कारण की ते विमान येतं आणि अचानक 90 डिग्रीमध्ये मोडतं आणि त्यानंतर ते जाऊन कोसळतं। आंतरराष्ट्रीय मानकांकडे आणि धोक्याच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं का? बारामतीतील हा अपघात म्हणजे अशाच एखाद्या निष्काळजीपणाचा परिणाम तर नाही ना? जर धावपट्टीच्या पुढे सुरक्षित क्षेत्र पुरेसं असतं तर कदाचित हे विमान क्रॅश न होता थांबवता आलं असतं आणि अजितदादांचे प्राण वाचले असते का असा सुद्धा मग एक प्रश्न निर्माण होतोय। आता शेवटच्या क्षणी पायलटने काय विचारलं होतं ते सुद्धा आपण बघणार आहोत।
विमान अक्षरशः जळून खाक झालं. अजित पवारांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त केला जातोय. नेमका हा विमान अपघात कसा झाला, प्लेन क्रॅश होण्यापूर्वी शेवटच्या क्षणामध्ये काय घडलं, याबाबतची प्राथमिक माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी दिलेली आहे. त्यांच्यासोबत राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील होते. मंत्री नायडू म्हणाले की अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. या अपघाताची चौकशी DGCA आणि AIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांची टीम करेल असं ते म्हणालेले आहेत. परंतु मग या अपघातात नक्की शेवट बोलणं काय झालं होतं ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ती सुद्धा धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. अपघाताबद्दल अधिक बोलताना नायडू म्हणाले की प्राथमिक माहितीनुसार विमानाचं लँडिंग होत असताना विजिबिलिटीचा प्रॉब्लेम होता. म्हणजे लँडिंग होताना त्या विजिबिलिटीचा 100% प्रॉब्लेम होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पुढे नक्की काय घडलं ते पहा. ATC बारामतीने पायलटला विचारलं की रनवे साईडला आहे का. त्यावर पायलटने नाही असं म्हटलं. त्यानंतर विमानाने एक राऊंड घेतला. पुन्हा ATCने विचारलं विजिबिलिटी आहे का. त्यावर पायलटने असं म्हटलं की त्यामुळे ATCने लँडिंग क्लॅरिटी दिली. परंतु नंतर विमान क्रॅश झालं. म्हणजे विमानाने एक राऊंड घेतला. पुन्हा ATCने विचारलं विजिबिलिटी आहे का. त्यावर पायलटने आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे ATCने लँडिंग क्लॅरिटी दिली. परंतु नंतर विमान क्रॅश झालं असं आता नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. परंतु याबाबत अधिकचा आणि पारदर्शक तपास केला जाईल असं मंत्री नायडू यांनी माध्यमांना सांगितलं. अजितदादा आपल्यात नाहीत असं म्हणताना फार दुःख होतंय. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने बारामतीत दाखल झाले होते. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यविधी होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आता यामध्ये खरोखर पायलटची चूक आहे का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. परंतु महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांचा जीव मात्र यामध्ये गमावलेला आहे. कुठेतरी मनुष्याची चूक आहे का. सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. कारण की बारामतीमध्ये अगोदरसुद्धा बरेचसे विमान क्रॅश झालेले आहेत. म्हणजे शिकाऊ विमान असतील त्यांच्यासोबतसुद्धा अपघाताच्या ज्या न्यूज होत्या त्या तुम्ही पाहिल्या असतील. ते अनेक विमानं शिकाऊ विमानं जी होती यापूर्वीसुद्धा कोसळलेली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी 8:48 विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे. त्यांच्यासोबत इतरही 4 दुर्दैवाने मृत पावलेले आहेत. अपघातानंतर CCTV फुटेज समोर आलं.